नमस्कार, मी अर्थतज्ञ प्रकाश डबले। आजचा जो बजेट या ठिकाणी मांडलेला आहे, सर्वात पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला। पहिली वेळ आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला। शाश्वत, दमदार विकास, नाविन्यता आणि पारदर्शकता या अर्थसंकल्पामध्ये दिसून आलेली आहे। आणि अर्थातच खूप छान अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याला यावर्षी पहिल्यांदा मिळाला आहे। या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं, सर्वात महत्वाचं म्हणजे जे संपूर्ण राज्याचे शेतकरी डोळे लावून वाट बघत होते की कर्जमाफी होणार की नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी केली आणि नियमित हप्ता भरणाऱ्यांना 50,000 अतिरिक्त अनुदान दिले। त्यानंतर जर आपण बघितलं उद्योजकांकडे, तर राज्यामध्ये 1,25,000 नवीन उद्योजक निर्माण करण्यावर भर दिलेला आहे। उद्योजक निर्माण झाले म्हणजे रोजगाराची निर्मिती होईल। त्यानंतर जर शिक्षणाकडे, नोकरीकडे आपण विचार केला, तर 75,000 पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून करण्याचा खूप चांगला ठोस निर्णय घेतलेला आहे आणि 4 लाख रोजगार खासगी संस्थांच्या माध्यमातून, खासगी उद्योगधंद्यांच्या माध्यमातून निर्माण होणार आहे। म्हणजे एकीकडे कृषी, दुसरीकडे उद्योग, तिसरीकडे रोजगार, शिक्षण या सर्वांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे। लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार आहे आणि सार्वजनिक गुंतवणुकी सोबतच खासगी गुंतवणुकीला सुद्धा प्राधान्य या अर्थसंकल्पामध्ये दिलेलं आहे। आणि विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य संस्था ही नागपूरला स्थापन होत आहे। त्यामुळे इथल्या विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे। आणि म्हणून एकंदरीत जर बघितलं तर हा जो अर्थसंकल्प आहे, हा खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असं म्हणून शब्दाला जागणारं सरकार, शब्द देणं आणि शब्द पाळणं यामध्ये फरक असतो। यावेळी सरकारने शब्द दिला, शब्दाला जागणारं सरकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, पण त्यांनी कर्जमाफी करून हे दाखवून दिलं की खरंच आम्ही राज्याचा विकास करतोय। धन्यवाद।